आदित्यादि नवग्रहेभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि। रुद्राय नमः। संख्याता सहस्राणि रुद्रादयो संख्यात रुद्राय नमः। सर्वोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि। यथालाभनैवेद्यं समर्पयामि। प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा मदानाय स्वाहा। नमो साहदेवस्तुषयवं ब्रह्मणस्पतिमुग्रहीन्द्रावृषोको महिलये व्यस्मसुप्रभो वेसिल्लो पारे अपूर्यं तदारो भस्मरुहणो येन गच्छपरस्तराणाम् अग्नियेन विराजति सूर्याय अस्मान् ब्रह्मणस्पते विराङ्काम् हिरण्यगां वारयन्ते नराधो सामर्दिशन्नः भ्रष्टो जुगुरतो आनो भरदक्षिणेनाभिसौवेन प्रमुनिर्भाको उपक्रमस्वाभोरदृशता दृष्णो जनानाम् अदाशूष्टरस्य वेदाः इंद्रदय उन्ते अस्ति वाचो ब्रह्मप्रावा विश्वतन्नो महासीद। ओम शांति शांति शांति। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्भद्रकासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजानमोशिष्यम् समारूढ़ं लक्ष्मी गणसमायुधमागच्छ संपूज्य लक्ष्मी नमः ओम आदित्याय नमः ओम वैष्णव्यै नमः ओम वसुदायै नमः गुणभूतये तिष्ठा देवो न समिता ऊर्ध्वोपागच्छ भगवन्नीश तृतीयस्तम्भं स्थितः। ओम पूर्वास्वा शिवाय नमः शिवमावाहयामि। सर्वोपचारार्थे नमः माहेश्वर्यै नमः शोभनायै नैररुद्रकोणस्थितस्तम्भाधिष्ठातृदेवताः प्रियङ्का नमो वायव्यकोणे वायव्यकोणस्तम्भे पीतवर्णम् ओम त्रातारमिन्द्रमवितारम् ओम स्कंदाय नमः। शचीपते महाबाहो सर्वाभरणभूषितः आगच्छ भगवन्निन्द्र चतुर्थस्तम्भसंस्थितां भूर्वासा इंद्राय नमः। सर्वोपचारार्थे गन्धाक्षपुष्पाणि समर्पयामि। ओम इंद्राण्ये नमः। ओम नमस्कार नमस्कार नमस्कार। भानो पंचमस्तंभसंस्थितां भूर्वासा सूर्याय नमः। सर्वोपचारार्थे गन्धाक्षपुष्पाणि समर्पयामि। नमस्कार। ओम सौर्यै नमः ओम भूत्यै नमः ओम सावित्र्यै नमः ओम मंगलाय नमः। संपूज्य स्तंभमालभे ओम ऊर्ध्व ऊकुण ऊतये दिता देवो न सविता ऊर्ध्वोपाजस्य सनिता जदञ्जिर्भागद्भिर्विभयामहे। स्तंभशिरसि ओम नागमात्रे नमः। आदिदेवे षण्मुखं मृत्तिकासुतं रुद्रतेजसमुत्पन्नं देवसेना समन्वितं मयूरवाहनं शक्तिपाणिं वैद्यप्रचारिणम् आगच्छ भगवन् नवमस्तंभसंस्थिताः पूर्वासा स्कंधाय नमः स्कंदाय नमः स्कंदाय सांगा ना चालते का काढून टाकू।
महानेत्रे नमः ओम अमृतकलायै नमः ओम पश्चिमसन्ध्यायै नमः सम्पूज्य आलभनम ओम ऊर्ध्वगुण ऊतये दिष्टा देवो न सविता ऊर्ध्वोपाधि ससनिता जगन्ति कृपागतिर्विभयामहे स्तम्भशिरशिवारूढान् दिव्यवस्त्रान् सर्वालङ्कारभूषितान् वसवोष्टावागच्छन्तु त्रयोदशसमाश्रिताः ओम भूर्भुवः स्वः वसुभ्यो नमः सर्वेभ्यो सकलोपचारार्थे नमस्कारः ओम विनतायै नमः मणिमायै नमः ओम नागमात्रे नमः ओम आयंगौ श्रीराधे ओम नाराय नमः सर्वोपचारार्थे पुष्पाणि नमः ओम श्रीं सर्गदेभ्यां नमः ओम ह्रीं मध्यमाभ्यां नमः ओम श्रीमनामिकाभ्यां नमः ओम क्लौं कनिष्ठिकाभ्यां नमः ओम कंकरदलकरपा ओम श्रीं कवचाय ओम क्लौं नेत्रद्वयाय वंशट ओम गं अस्त्राय फट अतत्यानां श्रीमन्तं विघ्नराजं सकलसुखकरं श्रीगणेशं नमामि। स्वाहा ओम गणप्रियाय स्वाहा ओम गणनाथाय स्वाहा ओम गणस्वामिने स्वाहा ओम गणेशाय स्वाहा गणपाय स्वाहा ओम गणक्रीडाय स्वाहा ओम गणदेवाय स्वाहा ओम गणाधिपाय स्वाहा ओम गणज्येष्ठाय गणाधिराजे स्वाहा ओम गणराजे स्वाहा ओम गणगोप्त्रे स्वाहा स्वाहा ओम गणबंधवे स्वाहा ओम गणसुहृदे स्वाहा ओम गणाधीशाय स्वाहा ओम गणप्रथाय स्वाहा ओम गणप्रियसखाय स्वाहा ओम गणप्रियसुहृदे स्वाहा ओम गणप्रियरताय स्वाहा ओम गुणागुणविवेकहृदे स्वाहा ओम गुणाकराय स्वाहा ओम गुणाय स्वाहा ओम गुणदक्षिण सौहार्दाय स्वाहा ओम गौणदुःख सुखदुःखोदाय स्वाहा ओम गुणाय स्वाहा ओम गुणाधीशाय स्वाहा ओम गुणलयाय स्वाहा ओम गुणवीक्षणलालसाय स्वाहा ओम गुणसंबंधाय स्वाहा ओम गुणवृते स्वाहा ओम गुणबंधनाय नाशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं जगन्सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विवचनं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो देव्यै महादेव्यै
शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्राय लता प्रकास्मता जय जय राम राम कृष्ण
नमन माझे गजवदना वदना गजवदना नमन माझे गजवदना चरणा सर्व भावे धरु चरणा नमन माझे गजवदना वदना नमन माझे गजवदना गौरी हराचा कुमार गौरी हराचा कुमार नाव त्याचे लंबोदर नाव त्याचे लंबोदर नमन माझे गजवदना सद्गुरुनाथ महाराज की जय। राम 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 हो। राम 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 राघव राजा राम पति राघव राजा राम पति पावन सीताराम लागला आवाज होता रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम राघव राजा राम पति पावन सीताराम मंगलमूर्ती सगळ्यांचा फराळ झालेला आहे का हो म्हणा किंवा नाही म्हणा मग आवाज नाही निघत आहे मंगलमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की आता आपल्याला आपला आवाज दाबायची गरज नाहीये कारण आपलं सगळं मनासारखं होत आहे आणि येणारही 5 वर्ष आपल्या हातात आहेत सद्गुरुनाथ महाराज की त्याच्यामुळे आपला आवाज आता कोणीही दाबू शकत नाही भारत विश्वगुरु पदावर आढळून आहे आणि भारताला या जगाचं विश्वगुरुपदत्व बहाल करण्यासाठी आता आपण सगळं बघतोच आहे कुंभामध्ये सुद्धा आपली इतकी मोठी शक्ती दिसते तेव्हा आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायला काहीही हरकत नाही आहे त्याच्यामुळे मोठ्यांदा आवाज करा जय जय जयकार करा
त्याच्यानंतर त्याला आधी श्रोत्यांना पाहून दरदरून घाम सुटतो आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे गरमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो जय जयकार कराल तोच पॉज बुवांना इथे मिळणार आहे. त्याच्यामुळे मोठ्यांदा जय जयकार करा. जय जयकारासाठी लागू नका. आपल्या बाजूला कोण बसलाय याचा विचार सुद्धा करायचा नाहीये. अहो आपण त्या बँड मध्ये नाचत असताना नाही का आपल्याला सगळ्यांनी बघायला हवाय म्हणून नाचतो आणि त्या फोटोवाल्याला सांगतो माझा फोटो काढ. तर तसं न करता इथे भगवंतासाठी त्याचं नाव घ्यायचं आहे. तेव्हा मोठ्यांदा जय जयकार करा. मंगलमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की. तशी ही काही झोपायची वेळ नाहीच आहे. झोप येते ती 12 नंतर. तेव्हा आता काही सगळे तुम्ही जागृत आहात आणि असेच उत्तिष्ठ जागृत असं राहा. इथे थोडासा एक माहिती म्हणून सांगतो. तुम्ही म्हणाल पत्रिकेमध्ये 2 नावं होते आणि इथे एकटाच बुवा दिसत आहे. तेव्हा काही अपरिहार्य कार्यामुळे ते आमच्या त्या दरवर्षी मृण्मयताई कीर्तनाला येतात. त्यांना काही अडचण आल्यामुळे त्या इथे येऊ शकल्या नाही. नाही तर आम्ही दोघं मिळून संयुक्त कीर्तन करणार होतो. पण गणपतीला जे मान्य असेल त्यांच्या समोर सेवा रुजू करायची आहे. वास्तविक मी या परिवारातलाच आहे आणि महाराजांनीच मला कीर्तनासाठी उभं केलं होतं आणि त्याच अनुषंगानं मी इथं उभा आहे. आणि जी कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली आहे ती करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन जे गुरुजनांकडून आलेलं आहे. प्रथमतः इथे जे महनीय आदरणीय सगळे जे असतील व्यक्तिमत्व त्यांना मी मनापासून नमस्कार करतो. जे वैदिक साहित्यिक सगळ्या त्यांना त्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला आणि आदरणीय पराग महाराज यांना सुद्धा वंदन करतो की ज्यांच्या मार्गदर्शनात हा गेले 2 दिवस गणेश याग सुरू आहे. आमचं हे यागाचं 25वावं वर्ष आहे. आतापर्यंत ज्या कीर्तनकार यायच्या पण येतात अजून आज आल्या नाही. फक्त गेल्या 24 वर्षापासून त्या कीर्तन सेवा इथे देतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराजांनी त्यांना सांगितलं होतं तू बाल कीर्तनकार म्हणून इथे येतेस. पण आज त्या 42-43 वर्षांच्या असतील. 42 वर्षांच्या आणि त्याच्या मागे 24 वर्षचा. पण तेव्हा त्या बाल कीर्तनकार म्हणून इथे येत होत्या. आणि आज आमचा गणेश यागाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरं करतोय. त्या निमित्त भगवान मंगलमूर्तींचा आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद असू दे हीच प्रार्थना त्या मंगलमूर्तीच्या चरणी करतो. आणि पूर्व रंगपद्यामध्ये हे एक मंगलाचरणाचंच कीर्तन म्हणून समजा. आपल्याला आपलं जीवन मंगलाचरणासारखं पवित्र करायचं. मंगलाचरण करताना काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आणि काय गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे याच्यासाठी या पूर्व रंगपद्यामध्ये नमन माझे गजवदना सर्व भावे धरुचरणा नमन माझे गौरी हराचा कुमार नाव त्याचे लंबोदर नमन माझे गजवदना सर्व भावे धरुचरणा सद्गुरुनाथ महाराज की. आता मंगलाचरणाचं कीर्तन करताना कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण त्या मंगलमूर्तीचंच नाव घेतो. कारण मंगलमूर्ती ही देवता जी आहे. काल आपण त्या देशमुखांचं प्रवचन ऐकलं. त्याच्यात त्यांनी आपल्याला मुद्गल पुराणातल्या काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की गणपतीचा एक अवयव कसा आहे तो समजून घेण्यासारखा आहे. गणपतीचे कान, गणपतीचे डोळे, गणपतीची सोंड आणि गणपतीचं मुख्य म्हणजे असणारं पोट. तो आपल्या चुका त्याच्या पोटात घेतो म्हणून आपण चुका करतच राहायचं. आणि म्हणून गणपती आपल्या चुका माफ करणारा म्हणून आपण चुकाच करत जायच्या का. आताही आपण प्रयागराजला जाऊन आलो आणि प्रयागराजला जाऊन आल्यानंतर आपण केलेल्या पापांची निवृत्ती झाली. तर आमचे सर म्हणायचे की हे पाप आपण केले ते आता धुवून आलो म्हणजे आपला अकाउंट आता पापांचा काय झाला पूर्ण रिकामा झाला, नील झाला. म्हणजे उद्यापासून आपण पुन्हा दुसरे पाप करायला पहा. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे जे आपल्या मनात आहे ते आपल्या ओठावर येतच आहे. पण तसं नाही आहे.
आपल्याला जे करायचं आहे ते ईश्वरार्पण. कर चरण कृतंबा कायजं कर्मजं वा श्रवण लयजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा. हातानं पायानं मनानं डोळ्यानं कानानं जे 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 मी म्हणून करतो ते भगवंता तुझी सेवा म्हणून माझ्या हातून होऊ दे. मंगलाचरणाचं कीर्तन करताना आपण जे जे करू ते सगळं त्या भगवंताला अर्पण करायचं आहे. जे जे उत्तम उदात्त ते महन मधुर ते तुझ्या चरणावर मला अर्पण करायचं आहे. आता मी हे वाजवलंय म्हणून काय आहे की या राष्ट्रवेदीवर जे भगवंता त्या भगवतीचं जे गुणगान सावरकरांनी केलं ते काय म्हणतात, हे भगवती माझ्याजवळ जे जे म्हणून ते चांगलं आहे ते मी तुला सगळं अर्पण करणार आहे. नाहीत का आपण एखाद्या दुकानात समजा गेलो आणि त्यांना म्हटलं हो खायच्या सुपाऱ्या वेगळ्या पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या असा एक इकडे पद्धत आहे. खायच्या सुपाऱ्या द्या आणि पूजेच्या सुपाऱ्या द्या. आता पूजेच्या सुपाऱ्या आणल्यानंतर त्या गुरुजींना बोलवलं आणि गुरुजींनी त्या सुपारीवर आवाहन केलं, ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, आणि असा मंत्र म्हणून त्या यजमानाला त्या अक्षरा तिथे वाहायला लावल्या. आणि काय आश्चर्य, त्या सुपारीमध्ये गणपती प्रगट झाला. तो म्हणाला, यजमान गुरुजी पहा गणपती हलतोय. गुरुजी म्हणाले, अरे गणपती हलत नाही, त्याच्या आत असणारी अळी हलते आणि त्याच्यामुळे ती सुपारी हलते. आणि त्या यजमानानं खरंच ती उपडी करून पाहिली सुपारी तर ती आतून पोखरलेली होती आणि ह्या पूजेच्या सुपाऱ्या होत्या. आपल्याला आपलं कर्म कसं द्यायचं आहे, आपण जे जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करायचं आहे. आणि म्हणून शुद्ध कर्म त्याला अर्पण करा. आणि आमच्या सावरकरांनी पण तेच केलं. माईक बंद आहे हार्मोनियमचा. तेव्हा जे जे आपल्याला उत्तम आहे उदात्त आहे ते त्या भगवतीला अर्पण करायसाठी सावरकरांनी सांगितलं. जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगल Wow.
स्वागत करायचंय. मोठ्यांनी टाळ्या वाजवा, मुखाने नाम घ्या. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना पुष्टि
शक्तोजस्तो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य परमदास आणि सर्व वैदिक वृंद आणि भक्तवृंद, आज दरवर्षीप्रमाणे माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश जन्मोत्सव येथे महाराजांच्या प्रेरणेने आणि तुम्हा सर्वांच्या साहाय्याने साजरा होतो आणि परलोकात जे साधन आपल्याला करायला पाहिजे त्याच्यात येणारे सर्व विघ्न दूर करण्याची एकमात्र देवता गणेश. गणपतीची आराधना आपल्या भारतवर्षात मोठ्या प्रमाणात त्या त्या ठिकाणी लोक करीत होते. त्यातला हा एक नागपुरात दरवर्षी होणारा गणेश जन्मोत्सव आहे. पृथक 17वा मह्यम पर्वयात्रा महोत्सवान कार्य गीत नृत्याद्य ही महाराज विभवती असं भगवान श्रीकृष्ण यांनी भागवताच्या 11व्या स्कंदात सांगितलं की शक्ती असेल तर स्वतंत्रपणे करा. पर्व यात्रा महोत्सव तेवढी आपली शक्ती नाही आहे तर 17 सर्वांनी मिळून करायचं. हे सर्वांनी मिळून करण्याचा जो पक्ष आहे तोच आजच्या काळात शक्य आहे, इथे चालू आहे. भगवंताची कृपा आपल्यावर केव्हा होईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात कर्मे ईशी बजावं. वेदशास्त्र आणि आपली जी सदाचार परंपरा आहे यात ज्यांच्यासाठी जे कर्तव्य सांगितले आहे
या कर्तव्यांच्या द्वारा भगवंताची पूजा. घरात एक मुलगा आहे, तो आई वडिलांचं सांगितलेलं जरा ऐकतो, आई वडिलांना बरं वाटतं, आणि तो ऐकत नसेल, विरुद्ध वागत असेल तर त्यांना त्यांच्या मनात प्रसन्नता नसते. तसं आपल्यावर ईश्वराची कृपा, ईश्वराची प्रसन्नता राहील तर वेदांत शास्त्रात जाऊन विचार इथपर्यंत केला आहे. पुण्य म्हणजे ईश्वराची प्रसन्नता आणि पाप म्हणजे ईश्वराचा रोष. ते संपूर्ण जग परमेश्वरावर टिकलेलं आहे. बृहदारण्यकोपनिषदात हे सांगितलं, सत्यावर सगळं प्रतिष्ठित आहे. सत्याचंच एक नाव धर्म आहे, आणि तो खरा सत्य कोण? तर परब्रह्मच आहे. तर आपण भगवंताची कृपा संपादित केली पाहिजे. इथे मोठा बंगला एखाद्या बांधता येईल, पैसे युक्तिप्रयुक्तीने कमविता येईल, उत्तम वक्तृत्व संपादित करता येईल, काही सिद्धी आणून घेता येईल, पण भगवंताची कृपा होणे सगळ्यात वाईट आहे. प्रल्हाद, हनुमंत वगैरे जे थोर भक्त झाले आहेत, त्यांनी ती भगवंताची कृपा संपादित केली. भगवंताची कृपा जर संपादित करता आली, समजावं आपल्या जन्माची सार्थकता आहे. आणि भगवंताची कृपा जर अर्जित करता आली नाही तर समजावं अजून जन्माचा खऱ्या अर्थाने उपयोग झालेला नाही. यासाठी आपल्या पूर्वजांनी हे सदाचार आपल्याकडे लावले आहेत. देवकार्य, पितृकार्य, अतिथीसेवा, वेळोवेळी यज्ञादी अनुष्ठान, पर्व, उत्सव, व्रत हे सगळं नीट पद्धतीने केलं पाहिजे. रोजच्या कार्य, नित्यनैमित्तिक कार्यामध्ये यथाशक्ती करावं एक शास्त्राने सूट दिली. तर त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याला पाहून आपण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर अवश्य होईल. भगवत कृपा जर प्राप्त झाली तर सर्व काही मिळता येतं, आणि भगवत कृपा जर नाही झाली तर काही मिळत नाही. वेदात एक ठिकाणी आलंय, योगी स्वान देवताम अतियजते त्रस्वाई देवताई च्यवते न पराम प्राप्नोति पापीयान भवती. आपल्या देवतेचं अतिक्रमण करून दुसऱ्या देवतेचं जो भजन करतो, त्याच्यासाठी यज्ञ वगैरे करतो, तो इकड आपल्या देवतेकडूनही सुटतो, आणि त्या देवतेचं अवकृपा झाल्यामुळे दुसरी उपासना सुद्धा बरोबर होत नाही, आणि दोषीही तो ठरतो. म्हणून प्रत्येकाने हा विचार करायचा की आपण कुठे जायचं. मंदिरात जायचं, गुरु महाराजांच्याकडे जायचं, त्या अनेक बाकीचे स्थळ तिथे जायचं. तर आपल्याला स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा गीतेत सांगितलं. आपल्या धर्मात मृत्यू जरी आला ते चांगल्यासाठीच ते होतो, आणि दुसऱ्याचा धर्म जर आपण स्वीकारला तर पुढे काही संकट किंवा परमापाती
म्हणून आपण आपल्या धर्मानुसार वागलं पाहिजे. हे धर्मानुसार वागण्यासाठी मोठ्या उत्सवांचा उपयोग आहे. उत्सवाच्या निमित्ताने तरी लोक तिथे भगवंताच्या कडे समुख होतात. काही संत महात्म्यांची संगती तिथे घडते. संत महात्मे एकत्र आले तर काही भगवत चर्चा होते. भगवत चर्चा सतत ऐकत राहिलं मोक्ष मार्गामध्ये श्रद्धा भक्ती इत्यादी होत असते. याचा खूप विस्तृत विचार भागवताच्या 3ऱ्या स्कंधात केलेला आहे. इतरत जाण्यासाठी सत्संगती आपल्याला पाहिजे. चांगल्या लोकांची जर संगती राहिली तर आपण चांगल्या मार्गात जाऊ. आणि सत्संगती नसली तर काही होत नाही. जे श्रद्धा संबल रहित नहीं संत न कर साथ तिन्ह कहू मानस अगमाती जिन्ह न प्रिय रघुनाथ असं तुलसीदासांनी रामचरित मानसात सांगितलं. भगवंताकडे जाण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे श्रद्धा. भगवंताविषयी श्रद्धा. आपले वेदशास्त्र पुराणामध्ये सांगतात संत वाङ्मय त्याबद्दल श्रद्धा. ते भगवंताला जाणण्याच्या विषयी त्याचे जे साधन आहे त्याविषयी श्रद्धा. श्रद्धा म्हणजे याच्याने समज चांगलं होईल अशी भावना श्रद्धा असते. दुसरं सत्संगती. महात्म्या लोकांची संगती असते. तिसरं भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे. म्हणजे एक झाली श्रद्धा, दुसरं झालं सत्संगती आणि तिसरं आहे भगवंताविषयी प्रेम. या 3 पैकी एकही जर नसेल त्याला हे अध्यात्म मार्ग कठीण आहे. त्याला काही साधता येणार. म्हणून आपण सत्संगतीत राहिला. सद्ग्रंथ वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय भक्त लोकांचे चरित्र रोज वाचले पाहिजे आपल्या अधिकारानुसार. ज्याला वाचता येत नाही त्याने ऐकलं तरी पाहिजे. त्याच्यावर चिंतन करणे, यथाशक्ती आचरण करणे. हे सर्व होतं गुरु महाराजांची कृपा जेव्हा होते. गुरु महाराजांची सेवा पहिली भक्तीची पायरी आहे. मधुसूदन होते स्वामींनी भक्तीची 11 पायरी सांगत असताना भगवत भक्ती रसायनाच्या प्रथम उल्हासात सांगितलंय. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रत्यकुरोत्पत्तिः. भक्तीची पहिली पायरी आहे महापुरुषांची सेवा. नंतर त्यांचे कृपापात्र आपण बनणे. नंतर ते जे काही करतात त्याविषयी म्हणजे ते काही सत्कर्म जे करतात म्हणजे भगवत भजनादी त्याविषयी श्रद्धा हो. इतकं झाल्यानंतर 4थी पायरी आहे भगवंताच्या गुणाचं श्रवण करणे. आणि मग 5वी पायरी आहे भगवत भक्तीचं अंकुर सुरू होतं. या क्रमाने जे भक्ती मार्गात प्रविष्ट होतात त्यांच्याकडून वेदनिंदा, ब्राह्मणनिंदा, संतनिंदा
स्मृतींची निंदा, पुराणाची निंदा, संत वाङ्मयाची निंदा हे सगळं होत नाही, चुकीचं नाही तर तेही होण्याची शक्यता असते. आणि तसं जर झालं तर काय होतं? वल्लभाचार्यांनी तत्वार्थ दीप निबंधात लिहिलंय, अत्रापि वेद निंदायाम अधर्म करणात तथा नरके न निपातस्यात् हीनयो न प्रजायते. भक्तिमार्गात कोणी प्रविष्ट झाला आणि त्यानंतर त्याने वेदाची निंदा, अधर्म करणं केलं तर काय होईल? काय नरकात जाणार नाही, पण हीन जन्माची. समर्थ रामदासाने सांगितलं, नरतनु दृढ नौकेसी बुडवूने अति मूढपणे मग दुष्ट नष्ट कुकर शुकर तनु काभिरावे. हे गुरुचे चरण कंज हृदयी स्मरावे. त्या संसार रूप सागरात पार करण्यासाठी मनुष्य शरीर रूपी जी नौका मिळाली आहे, नाव मिळाली आहे, तिला योग्य मार्गाने नेणारे गुरु महाराजच आहे. त्यांचं सतत सेवक हे भजन केलं पाहिजे. जे गुरूंची सेवा करत नाही, ईश्वराची सेवा करत नाही आणि स्वैर आचार करतात, तर त्यांना पुढे डुक्कराचा जन्म, कुत्र्याचा जन्म वगैरे वगैरे होत. पण खूप विचार करून चाललं पाहिजे. भागवतात नृगोपाख्यानात हे सांगितलं की ब्राह्मणाच्या धनाचं अपहरण केलं तर काय होतं? म्हणाले इथे तर ते हरतातच, राज्यातील त्याच्याकडून निघून जाते, पण पुढे सर्पाचा जन्म मिळतो आणि लोकांना त्रास देणारे होतात, कष्ट देणारे. ब्राह्मण हे चालते फिरते भूदेव, या जमिनीत चालते फिरते देव. सर्व यागांची प्रकृती म्हणजे मूळ दर्शपूर्णमास याग आहे श्रौतामध्ये. त्या दर्शपूर्णमास यागाचं सगळं सांगत कृष्णवेदातील दुसरी गोष्ट आली आणि शुक्लवेदातील माध्यमाने शतपथ ब्राह्मणातील गोष्ट आली की बाबा आपण ज्याच्यासाठी एकांत हवन करतो हे परोक्ष देव. परोक्ष देव म्हणजे समोर न दिसणारे देव, आणि प्रत्यक्ष देव तर हे ब्राह्मणच आहे. मग परमांची सार्थकता ब्राह्मण भोजनाने होते. भगवान महाविष्णू त्यांची पूजा करतात. महाविष्णूची उपास्य देवता कोण? तर ब्राह्मण. ब्राह्मणाचं शरीर सुखभोगासाठी नाही, तपस्येसाठी नाना प्रकारचं क्लेश सहन करून आपल्याकडे जेवढे संत महात्मे झाले त्यांच्या त्या अवतार काळात त्यांनी भरपूर कष्ट सोसले आणि जगाच्या उपकाराच्या दृष्टीने त्यांनी अनेक कार्य केले आहेत आणि त्यामुळे आजही आपलं सनातन धर्म टिकून आहे. म्हणून आपण रोज सद्ग्रंथाचं स्वाध्याय करा, त्याचं श्रवण करा. आता जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या जीवनात आचरणात आहे. हिंगोलीमध्ये सीताराम टेके साई महाराजांनी स्थापित केलेली दत्तमूर्ती
त्या मंदिरात काय